मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये मानधन प्रति महिन्याला मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक ॲप डाउनलोड करायचं आहे। त्या ॲपच्या माध्यमातूनही तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरू शकता। आता सध्या त्या ॲपवरती प्रक्रिया महाराष्ट्र सरकारच्या वतीने चालू आहे। ॲप परंतु तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड असणं हे अत्यंत गरजेचं आहे। हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। ॲप कशा पद्धतीने डाउनलोड करायचं हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू या ठिकाणी महिलांपर्यंत हात जोडून कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की सर्वात महत्त्वाचं जे ॲप आहे नारी शक्ती दूत मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्राच्या माध्यमातून त्यांच्या वतीनं हे ॲप या ठिकाणी बनवलेलं आहे। ते ॲप कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्या या ॲपवरती प्रक्रिया चालू आहे। ॲप फक्त तुमच्या मोबाईलमध्ये घ्या जेणेकरून पुढे तुम्हाला या ॲपच्या माध्यमातूनच सर्व माहिती तुम्हाला इथून पुढे या लाडक्या बहीण योजनेशी संबंधित मिळणार आहे। तरी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की सध्या ऑफलाईन फॉर्म चालू आहे, तर त्याचा फॉर्मॅट मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि ऑनलाईन फॉर्म अजून चालू झाले नाही, ते याच ॲपच्या माध्यमातून चालू होणार आहे। पण तत्पूर्वी हा ॲप तुमच्याकडे असावा म्हणून बघा ॲप कसं डाउनलोड करायचं। बघा महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे तुम्हाला 1500 रुपये प्रति महिन्याला या ठिकाणी मानधन मिळणार आहे, याची 1 जुलै ते बघा या ठिकाणी 15 जुलै अशी या ठिकाणी ही फॉर्म भरण्याची तारीख आहे आणि प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी थेट पैसे त्या लाभार्थी महिलेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। याच्यामध्ये या ठिकाणी विवाहित महिला, घटस्फोटित महिला, परित्यक्त्या, निराधार महिला आणि विधवा महिलांसाठी ही योजना महत्त्वाची आहे। तर आता बघा कशा पद्धतीने ॲप डाउनलोड करायचं। सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर नावाचे एक ॲप्लिकेशन असते बघा, त्या प्ले स्टोअर नावाच्या ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला जायचं आहे। त्याला ओपन त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला इथं वरती सर्च येते गुगल प्ले। मग या गुगल प्ले मध्ये काय करायचं आहे, तुम्ही याच्यावरती जाऊन बघा इथं तुम्ही वरती टाकायचं आहे नारी शक्ती ॲप असं नाव टाकायचं। बघा काय नाव टाकायचं, नारी शक्ती ॲप असं तुम्हाला नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे। हे नाव तुम्ही टाईप केलं की तुमच्या समोर बघा नारी शक्ती ॲप असं या ठिकाणी बघा हे या ठिकाणी नंबर 1 लाच एक ॲप येतं। या ॲपला इथं या ठिकाणी तुम्हाला आता इथं मी डाउनलोड केल्यामुळे मला ओपन ऑप्शन आलं, पण इथं तुम्हाला इन्स्टॉल असं या ठिकाणी ऑप्शन येते, त्याला इन्स्टॉलवर क्लिक करायचं। इथं तुम्ही इन्स्टॉलवर क्लिक केलं की तुम्हाला पुढं असा इंटरफेस ओपन होतो। मग असा इंटरफेस ओपन झाला म्हणजे असं पहिलं पेज ओपन होते, ते पेज ओपन झालं की तुम्हाला इथं स्किपचं ऑप्शन येते, हेही तुम्ही स्किप करू शकता किंवा त्याला पुढे घेऊ शकता। बघा हे नारी शक्ती दूत ॲप मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आपल्या नजीकच्या सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ देऊ शकता। त्यानंतर पुन्हा दुसरं पेज असं ओपन होईल, त्याच्यानंतर हे पेज असं ओपन होईल आणि इथं डन येते, डन असं या ठिकाणी तुम्हाला येते। या डनला क्लिक तुम्ही केलं की त्याच्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होतो। मग असा इंटरफेस ओपन झाला की इथं म्हणते इंटर मोबाईल नंबर, आपला मोबाईल नंबर इथं प्रविष्ट करा। तुम्हाला सध्या तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर हे लॉग इन हे जेव्हा सुरू होईल तेव्हा हे तुम्हाला लॉग इन केलं की तुम्हाला त्या योजनेच्या संदर्भात माहिती पण मिळणार आहे, फॉर्म कसा भरायचा हेही तुम्हाला समजणार आहे। पण सुरुवातीला बघा याच्यावर तुम्ही क्लिक केली तुमचा नंबर तुम्ही टाकू शकता, परंतु सुरुवातीला अजून हे ॲप चालू झालं नाही। हे जेव्हा चालू होईल तेव्हा मी तुम्हाला माहिती देणारच आहे, पण तत्पूर्वी हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे। गरजू होतकरू या ठिकाणी अत्यंत ज्यांना गरज आहे हात जोडून माझी विनंती आहे त्या गरजू महिला भगिनींपर्यंत ही लिंक शेअर करा। ज्या महिला विवाहित येतात, ज्या महिला निराधार येतात, ज्या महिला परित्यक्त्या येतात, ज्या महिला घटस्फोटित येतात, अशा महिलांसाठी अतिशय 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 अशी ही महत्त्वाची ही योजना आहे। हात जोडून विनंती आहे तिथपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा, कारण अजूनही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागापर्यंत ही माहिती गेलेली नाहीये। धन्यवाद।